मॅम माझ्याकडे आल्या आणि मला जसं विचारलं की लिहाल का, तसं जरूर या कोणीतरी पुढे अजून एक वेगळं काहीतरी ट्रान्सजेंडर व्यतिरिक्त जर LGBTQ यातलं कुठलंही काही कोणी असेल आणि त्यांना पुढे यायचं असेल समाजात आणि समाजाने ते वाचल्यानंतर त्यांच्यासाठी काही काम होईल किंवा पुढे जर काही होणार असेल त्यांच्यासाठी तर ती सेवा म्हणून मी करीन. खरंच जरूर या. माझ्याकडे प्रकाशक आहे, सगळं काम होऊन जाईल. कादंबरीचं मॅमचं काम अगदी इझिली होऊन गेलेलं आहे, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आपण खरंच करू. बिंदू सर प्लीज कुठे आहात तुम्ही? सो हां प्लीज जर असं कोणी असेल आणि त्यांचा जीवन प्रवास वेगळा आहे असं जर उलगडायची त्यांना इच्छा असेल तर प्लीज जरूर संपर्क साधा. कारण आत्ता मी सध्या 2 पुस्तकांचं लिखाण माझं चालू आहे. वेगळे विषय आहेत ते पुन्हा टोटली, पण तरी ते एखादं पुस्तक मी बाजूला ठेवीन जसं आमचं मध्ये घेतलं होतं तसं करून काहीतरी आपण ॲडजस्ट करू. प्लीज अगदी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, जे लाईव्ह कोणी पाहत असतील आणि इथे आहेत त्यांनाही नक्कीच आवडेल. थँक्यू व्हेरी मच. मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आता मॅमने जसं बोलले इच्छा तिथे मार्ग, त्यालाच अनुसरून मी म्हणेन की आपण ह्या क्रांतिकारी चळवळीचे सगळेजण भाग आहोत. मी सुद्धा त्या समुद्रामध्ये एक छोटासा ड्रॉप आहे आणि मी तुमच्या सोबतच आहे आणि आय बिलीव्ह की आपण सगळे एकच आहोत. आज इथे जेवढे सगळे बसलेले आहेत त्यांनी आज आपण एक प्रण घेऊया की या चळवळीमध्ये आपण हा ध्यास नक्कीच ठेवूया की कोणाची मनं न दुखावता आपल्याला एक होऊन आपल्याला आरक्षणाचा तर लढा आहेच, पण आपल्या अस्तित्वाचा लढा सुद्धा आपल्याला सक्षमरित्या पार पाडायचा आहे. त्याच्यामुळे जगा, जगू द्या, जिओ जिने दो असंच. सुंदर मांडली आहे ही अपेक्षा तुम्ही आता